श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया आंब्याचं वरण. त्यासाठी बघा इथे मी साहित्य घेतले. इथे ही तुरीची डाळ आहे. तुरीचं वरण म्हणजे तुरीची डाळ ही शिजवून घेतलेली आहे मी आणि मोडून घेतलेली आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, राई घेतले अर्धा टेबलस्पून, जिरं घेतले अर्धा टेबलस्पून आणि हिंग घेतले पाव टेबलस्पून आणि हळद पावडर पाव टेबलस्पून घेतलेला आहे आणि चवीनुसार साखर लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या कापून घेतलेल्या आहेत. 2 कैऱ्या, हिरव्या 2 कैऱ्या असतात, त्याच्यात कोय होती, बाठा नव्हता. बाठा असला तरी छान लागते आंब्याचं वरण हे. बाठा असला तर उलट तुम्ही नक्की टाका, बाठ्याने खूप छान, चोखाला खूप छान लागतो तो बाठा. तर याच्यात बाठा नाही निघाला, कोय निघाली. तर हे 2 कैऱ्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत कापून, साल काढून असे लांबे लांबे फोडी करून घेतले, तुकडे पातळ काप करून घेतल्यात. आणि 2 कढीपत्ते घेतलेले आहेत असे, आणि 1 मिरची घेतलेली आहे. थोडंसं ओल्या नारळाची चव घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर मिरची मी अशी बारीक बारीक कापून नाही टाकणार, अशी फक्त असे 2 तुकडे करून टाकणार, कारण लहान मुलांना खायचं असेल तर मग बारीक बारीक चिरून केलं का मग त्यांना तिखट वगैरे लागतं. तर ही काढू शकतो आपण. त्यामुळे असे मी कधी पण असेच टाकते, बारीक बारीक करून नाही टाकत, अशा 2 तुकडे करून टाकणार आहे. चला तर आपण आता करायला. अशा पद्धतीच्या 2 अशा कैऱ्या होत्या, त्या मी साल काढून असे करून घेतल्या. चला तर आपण आता करायला. मी गॅस चालू करून घेते. गॅस चालू केला आहे, टोप ठेवलेला आहे. आता आपण करायला घेऊया. साजूक तूप आहे, हे घालून घेतलं. आता गॅसची फ्लेम स्लो करायची, नाही तर मग आपली फोडणी करपे. एकदम स्लोवरती. राई टाकले बघा, जिरं टाकलं. आता आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, ही मिरची 1 आणि हा हिंग. बघा फोडणी मस्तपैकी अशी हे करायची, चांगली तडतडली ना का मस्त छान लागतं वरण. असं गोडं वरण पण तुम्ही करू शकता, म्हणजे आंबा न टाकता, पण खूप छान लागते. आपण आता हळद घालूया. बघा आता राई जिरं तडतडलेलं आहे, मस्त मस्त वास सुटलेला आहे साजूक तुपाचा, फोडणीचा. नक्की साजूक तुपाच्या फोडणीचंच तुम्ही करा वरण. हे बघा आता हे वरण, डाळ आपली शिजलेली आहे. आता ही मी घालून घेते बघा. हां मस्तपैकी, हा काय वास सुटला, छान वास सुटलेला आहे बघा. डाळ टाकून घेतली मी, आणि हा पाणी त्या टोपामधला डाळीचा शिजलेला पाणी टाकलं. तर घ्यायची फ्लेम वाढूया. बघा आपलं वरण म्हणजे डाळ मस्त छान झालेली आहे बघा. आता याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ आणि साखर घालायची. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर घालायचे. चांगले मस्त उकळलेले आहे बघा, छान साखर आणि मीठ. आता तुम्हाला आंबा नसेल घालायचा ना, तर तुम्ही साखर आणि मीठ चवीनुसार घालायचं. खूप छान लागते अशी पण डाळ वरण म्हणजे खूप छान लागतं. वरण भात म्हणजे खूप छान लागतं तुपाच्या फोडणीचं. अशा प्रकारे तुम्ही केलं ना त्याला गोडं वरण म्हणतात. तर आपण आता आपल्याला आंबा घालायचे. तर आपण आता आंबा शिजत घालू. आंबा टाकला आहे मी आता शिजायला, आणि आपण हा शिजत ठेवूया आंबा. थोडासा पाणी पण घालूया, चांगला शिजेल तो. आणि आता हे शिजत ठेवायचे आपल्याला. तर बघा आता साखर मीठ मी नंतर घालणार आहे. आंबा नसेल घालायचा आणि तुम्हाला जर गोडं वरण करायचं असेल तर साखर मीठ तुम्ही आधीच घाला. तुम्ही साखर मीठ नंतर घालणार. आता मी हे शिजत ठेवते आंबा. वरती थोडंसं पाणी ठेवू. आंबा चांगला शिजला ना मग साखर मीठ घालूया. बघा झाकण एकदम पॅक नका करू, नाही तर डाळ सगळी ओतून जाणार. पॅक नाही करायचं. तुम्ही झाकण नाही ठेवलं, असंच शिजवलं तरी चालणार, तरी शिजतो. आंबा शिजायला काही टाईम नाही लागत. घाई असेल तर असं ठेवून तुम्ही शिजवू शकता आंबा, पण एकदम पॅक करू नका. पॅक केलं तर सगळं ओतून जाणार डाळ वरण. त्यामुळे आपण असंच शिजत ठेवू. पाहिजे तर आंबा शिजला का आपण साखर मीठ ओल्या नारळाची चव घालून घेऊ. हे बघा वरण, आंबा बघा कसा ट्रान्सफरन झालेला आंबा. आंब्याच्या फोडी म्हणजे कैरीच्या फोडी ट्रान्सफर झाल्या, शिजलेला आहे. आता आपण याच्यात मीठ आणि साखर टाकून घ्यायचे. बघा चवीनुसार मीठ घालायचे आणि साखर घालायची. साखर आंबा आहे म्हणून साखर जास्तीच टाकायची.
त्याच्याने छान चव लागते. आंबा असल्यामुळे साखर जास्त घाला आणि नुसतं जर गोड वरण करायचं असेल, आंबा नसेल घालायचं तर साखर थोडीशी घालायची, म्हणजे चवीनुसार घालायची. आता आपण ही ओल्या नारळाची चव आणि कोथिंबीर पण घालून घेऊया. मस्त आंब्याचं वरण थोडा वेळ ठेवू अजून. बघा मस्त झालेलं आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता. जशी डाळ जेवढी असेल त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. बघा हे मस्त झाले, परफेक्ट. मी चाखून बघितलं, एक नंबर झालेलं आहे. मस्त आंबट गोड मस्त आंब्याचं वरण. आता आंब्याचा सीजन आहे म्हणजे आंब्याचं वरण तर झालंच पाहिजे. कशात आपण आंबे कैऱ्या टाकून आपल्याला जेवणाची लज्जत म्हणजे लज्जत वाढू शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. खूप छान लागतं हे आंब्याचं वरण, एक नंबर लागतं. आमच्या मामाकडे आम्ही खूप खायचो हे आंब्याचं वरण. आमची मामी खूप करून द्यायची आम्हाला आंब्याचं वरण. आणि वालाच्या डाळीची भाजी खूप मस्त, एक नंबर लागायचं जेवण. खूप छान. अजून ती चव तोंडावरती आहे मामाकडे जे आम्ही आंब्याचं वरण खायचो ना, ती चव अजून तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. आंब्याचं वरण आता झालेलं आहे, मस्त छान झालेलं आहे. तर तुम्ही नक्की ही डाळ म्हणजे अशा प्रकारचं आंब्याचं वरण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं. खरंच खूप छान लागतं, नक्की ट्राय करा. याच्यासोबत वालाच्या बिरड्याची भाजी खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त गरमागरम भात आणि आंब्याचं वरण एक नंबर बेत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. झालेलं आहे. आपण गॅस घालवते. अजून थोडीशी अशी कोथिंबीर. मस्त आंब्याचं वरण. हां हां हां. चला आता आपण काढून घेऊया. मस्त. तुम्ही एकदा भात घेणार असेल ना तर दोनदा घेतल्याशिवाय राहणारच नाही. आणि हे वरण पितीन तुम्ही, अक्षरशः आंब्याचं वरण पितात. आणि बाठा असेल तर अजूनच एक नंबर. बाठा असेल ना तर चोखाला खूप छान लागतो बाठा. तुम्ही नक्की हे आंब्याचं वरण ट्राय करा, एक नंबर लागतं. हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आंब्याचं वरण. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतं, एक नंबर. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.